शिवराय मित्रांनो, तर आता झालेले सायंकाळचे 5. खूप दिवसापासून माझा प्लॅन चालला होता की कळसुबाईला जायचं. तर मी आता चाललेलो आहे कळसुबाई गडावरती. फायनली माझा ट्रेकची सुरुवात मी माझ्या फर्स्ट बाईक राईड आणि माझ्या हंटरपासून करतो. विचार केला होता चाकणला ट्रॅफिक लागेल, तर मी चित्रापूर मार्गे निघालो. पण चित्रापूरवर वाघोली एवढं ट्रॅफिक लागलं आहे. 7:30 वाजले. मी आत्ता पारगाव या ठिकाणी आहे आणि मला शेवरेडीवाले काका दिसले, तर मला त्यांना शेव खाऊ वाटले म्हणून शेव घेतात. सायंकाळचे वाजलेत 7:45. मी पारगाव या ठिकाणी थांबलो आहे वेळ राहायला. पारगावची वेळ एक नंबर आहे भाऊ, कधी आलात तर नक्की ट्राय करा. आत्ता रात्रीचे जवळपास 9 वाजलेले आहेत आणि मी पोहोचलो पुण्याची हायवेवर. चला तर जवळपास 10 वाजत आले होते, तर मी थांबलो जेवायला. पण आता आपल्या पण हंटरची पेटपूजा झालीच पाहिजे. त्यानंतर रात्रीचे जवळपास 1:15 वाजले होते आणि मी केली होती ट्रेकला माझ्या सुरुवात. काही कारणास्तव मला काही शूट घेता आले नाही. भाई रस्ता विसरलो की काय, हे कसले खड्डे आहेत मित्रांनो. वाटेमध्ये हे सगळे दुकान भेटतात, नक्की त्यांच्याकडनं काहीतरी घ्या. 10 मिनिट चालल्याच्या नंतर मी येतो गडाच्या पायथ्याशी. तेथे मी कळसुबाईचे दर्शन करून चला तर करूया मग आपल्या छोट्याशा ट्रेकला सुरुवात. माझ्यासोबत आज कळसुबाईला आलेले आहेत यशदादा शिंदे. त्यांनी आत्ताच कळसुबाईचं दर्शन घेऊन ट्रेकला सुरुवात केली आहे. व्हिडिओ नक्कीच खूप इंटरेस्टिंग असणार आहे, त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. गडाची उंची जवळपास 1646 मीटर एवढी आहे. फायनली आपण सुरुवात करतो आता कळसुबाई ट्रेकला. नक्कीच आपण ट्रेकची फुल मजा घेणार आहोत. रस्ता तर आत्ता सोपा वाटतोय, पुढे जाऊन रस्ता कसा भेटतोय माहीत नाही. यशदादा मला रस्ता दाखवण्याचं काम करतायत. ही आहे आमची जाण्याची वाट आणि यशदादा काहीतरी करतात त्याच्यावरती एक्सपेरिमेंट. शनिवार असल्या कारणाने काहीशी लोक पण आम्हाला दिसत होती. थोडंसं पुढे गेल्यानंतर वरनं कोणतरी आपल्याला टॉर्च दाखवतोय, तर दादा पण बोलले हां आलोय आम्ही येतोच पोहोचतोच. काहीसा पॅच पार केल्यानंतर आपल्याला एक लोखंडाच्या शेड्या पण लागतात. थोडंसं थकल्यामुळे 5 मिनिटाचा आम्ही घेतो ब्रेक. लोक पण खूप होती आणि ट्रेकला एक वेगळीच मजा पण येत होती. गडावरती तुम्हाला असे रेंटनी टेंट पण भेटून जातील. जवळपास सकाळचे 4:30 वाजले तरी पण रस्ता काही संपत नव्हता. आणि फायनली 4:50 आम्हाला हे असे काही दृश्य दिसले. वाह. गडावरती पर्यटकांची गर्दी पण खूप सारी वाढत चालली होती. गडावरती पोहोचून आम्ही पाहत होतो एक सनराईजची वाट, पण त्यामध्ये थंडी एवढी लागत होती ना, एकदम कुडकुडत होतो आम्ही थंडीने. गडावर जात असाल तर छोटीशी चादर सोबत ठेवा. पण ह्या बनियानवाल्या दादांची पावर काय होती माहिती नाही. सगळे पाहत होते ते फक्त आता सनराईजची वाट. गर्दी पण खूप होत चालली होती गडावरती. लोक खूप सारी एन्जॉय करत होते, आनंद घेत होते आणि पाहत होते त्या सनराईजची वाट. कधी येतोय तो, कधी पाहतोय आम्ही त्याला. सकाळचे 6:30 वाजले होते तरी पण तो काय दर्शन देत नव्हता. हे भाऊ कोण होते माहीत नाही, अक्षरशः थंडीने कुडकुडत होते. बापरे काय थंडी आहे. थंडीच एवढी होती की आम्ही फुल पॅक होतो. आम्ही त्याची आतुरतेने वाट पाहत होतो. तो थोड्या वेळात येणारच होता असं वाटत होतं, तर पाहूयात चला. पण झालं असं काही की तो आला आणि एक तसं छोटंसं दर्शन दिलं. का तर आज धुकं खूप होतं, क्लायमेट खराब असल्यामुळे तो आम्हाला काहीसं त्याचं जे दृश्य आम्हाला हवं होतं ते दृश्य आम्हाला पाहायला भेटलंच नाही. पण ठीक आहे चला, खूप छान होतं. अशा रीती मी माझा कळसुबाईचा ट्रेक पूर्ण केला. खूप छान अनुभव होता. महाराष्ट्र नंबर 1 पेक
कळसुबाई. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.